नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहे तुपातली वांग्याची भाजी किंवा तुपातली मसाला वांगी. अतिशय चविष्ट, बनवायला सोपी, अगदी कुकरमध्ये झटपट होईल अशी रेसिपी आहे. तर तीच ती पद्धत किंवा तोच तो मसाला तयार करून तुम्ही जर वांग्याची भाजी बनवत असाल, तर एकदा माझ्या पद्धतीने ट्राय करा. जर वेळ नसेल तर अगदी झटपट ही भाजी तुम्ही ट्राय करू शकता. अप्रतिम चवीची होते. त्यासाठी काय केलेलं आहे, आपण इथे पाव किलो काटेरी वांगे घेतली आहेत. त्याच्यावरची जी काही काटेरी छोटे-छोटे काटे असतात ते सगळे काढून टाकायचे. या पद्धतीने क्लीन करायचं. हवं तर तुम्ही याचं देठ थोडंसं कट करू शकता. जर तुम्हाला इतकी लांब वांगी आवडत नसतील तर किंवा तुम्ही देठ करून छोटे देठ जरी केलात तरी चालेल. पण मी देठ तसंच ठेवलेलं आहे कारण ते खाताना व्यवस्थित आपल्याला खाता येतं म्हणून. आणि अगदी अशाच प्रकारची वांगी आमच्याकडे प्रिफर करतात. आता मधोमध चीर पाडायची आणि वांगं कट करून घ्यायचं. त्यानंतर एका पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये मीठ टाकलंय आणि सगळी वांगी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचेत. किमान 5 ते 7 मिनिटं तसंच ठेवायचे, जोपर्यंत आपण भाजीचा मसाला तयार करतोय. आता खलबत्त्यामध्ये काय केलेलं आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता ही सगळी जिन्नसं मोठं-मोठं ठेचून घेतलेलं आहे. हवं तर मिक्सरमध्ये अगदी बारीक पेस्ट केली तरी चालेल. आता भाजी करता मसाला तयार करतोय, त्यासाठी 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट, 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट, 1 चमचा लसूण, आलं आणि कोथिंबीरची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ वापरायचं आपल्याला. त्याचनंतर सुखे मसाले, यामध्ये आपण 1 मोठा चमचा काळा महाराष्ट्रीयन मसाला, हवा तर गोडा मसाला यूज करू शकता. त्याऐवजी 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा हळद पावडर आणि 1 चमचा गरम मसाला. याचबरोबर साधारणतः 2 ते 3 चमचे ताजं दही वापरायचे. दह्यामुळं मसाल्याला बाइंडिंग येते. मसाला छानपैकी ओलसर होतो आणि अतिशय चवदारसुद्धा लागतो. जर तुम्ही इथे पाणी वापरत असाल, तर एकदा दही वापरून बघा. भाजीची चव अजून जास्त चांगली येते. अशा प्रकारे आपल्याला हा मसाला तयार करायचा आहे. त्यानंतर पूर्ण वांगीमध्ये हा मसाला भरून घ्या. असं केल्यामुळं होतं काय, की मसालेदार वांगं खायला खूप जास्त छान लागतं आणि भाजी अतिशय टेस्टी होते. आणि ही तुपातली मसाला वांगी आहेत, तर ती खूपच टेस्टी होतात जर तुम्ही या पद्धतीने केली तर. आता साधारणतः पाव किलो वांगीमध्ये 4च वांगी जोखलेली होती. हवं तर तुम्ही जास्त क्वांटिटी असेल, तर त्या पद्धतीने बाकीचा मसाल्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. पण जो काही मसाला शिल्लक आहे, तो आपण ग्रेव्हीमध्ये वापरणार आहे. आता तुपातली वांगी आहेत, अर्थात कुकर घेतले. त्या कुकरमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तूप गरम केलेलं आहे आणि हिंग ॲड करायचं आहे. त्यानंतर थोडासा कढीपत्ता, लसूण, आलं आणि कोथिंबीर जे की आपण खलबत्त्यात वाटून घेतलं होतं, ती पेस्ट ॲड केलेली आहे. याचबरोबर कांदा बारीक चिरलेला, तोही आपल्याला परतून घ्यायचा आहे. थोडासा कलर जो आहे, थोडासा रंग लालसर होईपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा, म्हणजे फोडणी खमंग बसते. आणि सुरुवातीला जिरं आणि मोहरी प्रत्येकी 1 चमचा ॲड करा. मी विसरली होती म्हणून या स्टेजला ॲड केलंय. पण शक्यतो तूप गरम झालं की हिंगानंतर डायरेक्ट जिरं आणि मोहरी ॲड करावी. आता इथे आपण 1 टोमॅटो घेतलेला आहे मोठ्या साईजचा. तोही बारीक कट करून घेतलाय. टोमॅटोची क्वांटिटी थोडीशी कमीच ठेवा. ऑलरेडी मसाल्यामध्ये दह्याचं प्रमाण आपण वापरलेलं आहे. आता फोडणीला छान रंग येण्यासाठी लाल काश्मीरी चिली पावडर अर्धा चमचा, अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर ॲड केलेलं आहे. आता यामध्ये आपण जी काही मसाला वांगी तयार करून ठेवली होती, ती ॲड करूया. आता ही भाजी जर तुम्ही कढईमध्ये करायला घेतली, तर त्याला खूप वेळ लागतो. भाजी शिजायलाही खूप जास्त वेळ लागतो. अशा वेळी अगदी घाई असेल, तर झटपट भाजी करता कुकरमध्ये ही भाजी तयार करून पहा. मस्त चवदार होते आणि तितकीच लवकर बनते सुद्धा. आता मसाला वांगी फोडणीमध्ये ॲड करून साधारणतः 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचंय या पद्धतीने. म्हणजे मसाला छानपैकी अगदी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतला, की त्याचा खमंग वास येतो. काय मस्त वास दरवळतोय. अगदी घरभर याचा वास येतोय. तुम्हीही नक्की ट्राय करा. आता जो काही मसाला शिल्लक होता, तोही मसाला यामध्ये ॲड केलेला आहे आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ काढली आहे. जेणेकरून वांगी इथंच अर्धी शिजली जातात आणि त्यामुळं इथून जी काही प्रोसेस आहे, ती खूप लवकर फास्ट होते आणि वांगी तेलामध्ये परतल्यामुळं ती जास्त खाण्यास चवदार लागतात. बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर वापरा आणि तुम्हाला भाजीची ग्रेव्ही जितकी पातळ हवी असेल,
त्या पद्धतीने यामध्ये पाण्याचा वापर करा. साधारणतः 1 ते दीड ग्लास पाणी मी इथे वापरलेलं आहे. यापेक्षा जास्त नको, नाहीतर भाजीचा जो काही रस्सा आहे तो खूप जास्त पातळ होतो. कारण ज्या पद्धतीचा मसाला आपण वापरलेला आहे क्वांटिटीनुसार 1 ते दीड ग्लास पाणी इनफ होतं, अगदी छान भाजी रसरशीत होण्यासाठी. आता झाकण लावून मीडियम टू हाय फ्लेमवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि अगदी गॅस पूर्णपणे थंड झाल्यानंतर किंवा कुकर थंड झाल्यानंतर आपण ही भाजी चेक करतोय. मस्त बघा, वाफ गेल्यानंतर भाजी अगदी सुरेख झाली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करा आणि गरमागरम भाजीचा आस्वाद घ्या. भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा एखादी पराठे बनवत असाल तर त्यासुद्धा सोबत खाऊ शकता किंवा बगारे चावल जर तुम्हाला आवडत असतील तर त्याबरोबर ही वांग्याची भाजी एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला खूप आवडेल. अशा प्रकारे ही तुपातली मसाला वांगी एकदा ट्राय केल्यानंतर तुमचा अभिप्राय मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला आपल्या रेसिपी आवडत असतील, तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जेणेकरून तुम्ही नवीन रेसिपी कुठल्याही मिस करणार नाहीत. तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.